नमस्कार, कसे आहात सगळे? शाकाहारी लोकांसाठी एकदम उत्तम आणि पौष्टिक असा पर्याय म्हणजे पनीर. तर हा पनीर भरपूर अशा प्रोटीन्सने, विटॅमिन्स ए, डी, कॅल्शियम आणि फॉस्फरसने समृद्ध असतो. या पनीरमुळे आपली हाडे मजबूत होतात, वजन नियंत्रणात राहतं, त्याचप्रमाणे मेंदूचं कार्यही व्यवस्थित चालतं. तर डायटेशियन लोक भरपूर वेळा पनीरचं आपल्याला पर्याय सुचवतात. हा 200 ग्राम पनीर मी रफली चॉप करून, रफली म्हणजे थोडे मोठे मोठेच तुकडे ठेवले, जास्त नाही बारीक केलेत. 2 कांदे मी इथे रफली चॉप करून घेतलेत, कारण आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. 1 टोमॅटो घेतला आहे मी इथे रफली चॉप करून. 4 ते 5 लसूण पाकळ्या आहेत, 1 इंच आलं आहे, 1 हिरवी मिरची आहे, बारीक कोथिंबीर आहे. त्याचप्रमाणे मी इथे 4 ते 5 काजू आणि 100 ग्राम एवढं दही घेतलं आहे. सुहानाचा पनीर मसाला मी घेणार आहे इथे. बघा, आता आपण ना जे पनीर होतं ते आपण आता रोस्ट केलं आहे इथे. स्लो फ्लेम ठेवायची आहे एकदम, आणि त्याच्यावर आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे. अगदी कमी प्रमाणात तेल टाकायचं आणि त्याच्यावर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत. काळपट अजिबात करायचं नाही आहे. ब्राऊन व्यवस्थित होईपर्यंत आपण, हे बघा, या पद्धतीने ब्राऊन होईपर्यंत आपण पनीर जो आहे परतून घेतलेला आहे. आता हा पनीर आपण एका थंड पाण्यामध्ये, थंड किंवा साधा पाणी त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत, कारण त्यामुळे पनीर चिवट होत नाही. आता मी जे तुम्हाला मसाले सांगितले होते, म्हणजे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि 4 ते 5 काजू, ते एका पॅनमध्ये मी परतून घेतलेले आहेत अगदी ब्राऊन होईपर्यंत, हलका ब्राऊन कलर येईपर्यंत. यालासुद्धा आपल्याला करपवायचं नाही आहे. हे बघा, एवढं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला, आणि टोमॅटो थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता मी हे ट्रान्सफर करते एका प्लेटमध्ये, म्हणजे जेणेकरून ते थंड होईल. त्याला थंड झालं. आता ते मिश्रण आपण जे आहे मिक्सर जारमध्ये आपण काढून घेऊया आणि त्याचं बारीक वाटण करूया आपण. व्यवस्थित ते थंड करायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. अजिबात करपवायचं नाही आहे इथे मिश्रण. हे बघा, मी इथे काजूची पेस्ट नाही वापरली आहे, मी इथे काजू डायरेक्ट परतून घेतलेले आहेत. थोडंसं टेक्स्चर छान येतो याच्यामध्ये. आता आपण हे बारीक वाटून घेतलेले आहे. बघा, मी तुम्हाला दाखवते. ते बघा, व्यवस्थित असं बारीक पेस्ट अशी बनवायची आहे, कारण हे जे वाटण आहे ह्यामुळेच पनीर मसाल्याची टेस्ट वाढणार आहे. त्यामुळे अजिबात करपवायचं नाही आहे पनीरचं वाटण. व्यवस्थित आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या एका बाउलमध्ये मी 100 ग्राम दही जे सांगितलं होतं ते काढून घेतले आणि त्याच्यामध्ये मी मसाले टाकते. तर त्याच्यामध्ये मी हळद टाकते, अर्धा ते पाव चमचा हळद टाकलेली आहे. लाल तिखट टाकलेलं आहे. काश्मीरी मिर्च सुद्धा मी इथे घेतलेली आहे, थोडासा कलर येण्यासाठी. धने जिरे पावडर आणि गरम मसाला, हे सगळं मी 1 चमचा किंवा आपल्या तिखटाप्रमाणे, जसं तुम्ही तिखट वापरणार आहात त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट आणि मालवणी मसालाही वापरला तरी चालेल. तर हे गरम मसाला मी टाकते याच्यामध्ये, बघा. आणि आता मी याच्यामध्ये सुहानाचा जो पनीर मसाला आहे, हा बघा, तो सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि व्यवस्थित हे जे दह्याचं मिश्रण आपण मसाला टाकलेला आहे ते आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. ओके, तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे मिश्रण, म्हणजे जेणेकरून कुठेही लम्स राहणार नाही मसाल्याचे. आणि आपल्याला हा जो आपण पेस्ट ही तयार केलेली आहे ना दह्याची, ही पेस्ट आपण व्यवस्थित ज्या वाटणामध्ये मिक्स करून ते वाटण परतून घेणार आहोत. त्यामुळे आपण याच्यामध्येच मसाले वगैरे टाकलेत, पुन्हा मी मसाले टाकणार नाही आहे. त्यामुळे बेताने याच्यामध्ये मसाले घ्या. पुन्हा आपल्याला मसाले वापरायचे नाही आहेत वरून. या दह्यामध्ये जेवढे मसाले टाकलेत तेच मी तेच ठेवणार आहे, पुढे वरती टाकणार नाही आहे मसाले. पॅन आता तापून झालेला आहे आणि याच्यामध्ये मी थोडा मोठा चमचा तेल टाकते आणि आपण जे वाटण बनवलं होतं ना ते वाटण मी आता याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, वाटण टाकूया आपण आता याच्यामध्ये. आणि ही जी रेसिपी आहे हे मी 2 ते 3 माणसांसाठी, ॲडल्ट माणसांसाठी बनवलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे या वाटणाची हे वाढवू शकता, म्हणजे कांदे, टोमॅटो याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. घट्टपणाही नंतर आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे याच्यामध्ये. तुम्हाला पातळ हवं आहे की घट्ट हवं आहे त्याप्रमाणे.
तर आता व्यवस्थित हे जे वाटण आहे ना, हे व्यवस्थित परतून घेऊया आपण तेलावर. आणि आता याच्यामध्ये मी ही पेस्ट ॲड करणार आहे. हे बघा, व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण ती पेस्ट ॲड करूया आणि एकदम व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. मीठसुद्धा थोडं बेताने टाका, कारण आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकला आहे. थोडासा जास्त आंबट नाही व्हायला पाहिजे, एक नॉर्मल टेक्स्चर आला पाहिजे, नॉर्मल चव आली पाहिजे पनीर मसाल्यामध्ये. तर हे दही हमखास वापरा तुम्ही. एक वेळ फ्रेश मलाई नाही वापरली याच्यामध्ये तरी चालेल, पण दही हमखास वापरा, कारण दह्याने एक चांगला टेक्स्चर येतो, एक थिकनेस येतो. आणि काजूची पेस्टसुद्धा काम करते, काजूसुद्धा काम करतात थिकनेससाठी. त्यामुळे मी ते पेस्ट नाही वापरली आहे, मी फक्त 4-5 काजू घेतले होते. आता मी थोडंसं पाणी टाकून त्याला झाकण मारून ही पेस्ट परतून घेतलेली आहे. हे बघा, इथे मध्ये मध्ये माझा मोबाईल थोडा प्रॉब्लेम देत होता, म्हणून मी ते व्हिडिओ माझा स्किप झाला तो. हे बघा, व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे आपण. आणि पुन्हा याला थोडंसं झाकण लावून घेऊया आपण. तर झाकण लावून आपण झालेलं आहे, ते थोडीशी उकळी आलेली आहे बघा, इथे तेल सुटतं आहे. आणि व्यवस्थित हा जो मसाला आहे परतून आपण घ्यायचा आहे पुन्हा एकदा त्याला थोडंसं. आणि आता याच्यामध्ये आपण आपले जे रोस्ट केलेले पनीर आहे ते पनीर आता आपण याच्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित त्याला हलक्या हाताने एकजीव करूया. तर याच्यामध्ये तुम्ही जेव्हा वाटण परतत असता तेव्हाही तुम्ही मीठ घालू शकता, किंवा हे असं पनीर टाकल्यावरही मीठ घालू शकता. मी मीठ पनीर ते वाटण जेव्हा मी घातलं होतं तेव्हा मी मीठ टाकलं होतं याच्यामध्ये. आता मी नाही मीठ टाकणार आहे. आता व्यवस्थित आपण हे परतून घेतलेलं आहे आणि याच्यावर परत मी एकदा झाकण ठेवते. थोडंसं पनीर आणि त्या मसाल्यामध्ये एकदम व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. हे बघा, त्याला थोडीशी उकळी आली आहे. आता मी वरून कोथिंबीर टाकते आणि जी कसुरी मेथी मी तुम्हाला सांगितली होती ती थोडी क्रश करून टाकते हाताने. आणि याचा मस्त फ्लेवर येतो. कसुरी मेथी तुम्ही नक्की वापरा याच्यामध्ये. हे बघा, व्यवस्थित एकदम छान असं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. वाव, खूप छान टेक्स्चर आलेलं आहे. आणि ही 2 ते 3 माणसांची रेसिपी आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे याचं प्रमाण जे आहे पनीर, टोमॅटो, कांदा वाटण्याचं जे प्रमाण ते कमी जास्त करू शकता. थिकनेस वगैरे तुम्ही कमी जास्त करू शकता पाणी ॲडजस्ट करून. पण मसाले वगैरे वापरताना खूप काळजीपूर्वक वापरा. आणि तयार आहे आपला पनीर मसाला. एकदा नक्की ट्राय करून बघा. थँक्यू. कशी झाली विनमयी भाजी?